नमस्कार. एमबी न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे. बातमी बघण्यापूर्वी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर बघूया आजची विशेष बातमी. नांदेड शहरात लग्नाचे आमिष दाखवून एका महिलेवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी भाग्यनगर पोलिसांनी मठातील महाराज असलेल्या आरोपीला अटक केली आहे. नांदेडमधील बाळगीर महाराज मठ येथे 47 वर्षीय महिलेची ओळख 38 वर्षीय संत हरिगिर दत्तगिर गिरी यांच्याशी झाली. ओळखीचे रूपांतर पुढे प्रेम संबंधात झाले आणि त्यातून दोघांमध्ये जवळीक वाढली. या दरम्यान आरोपीने लग्नाचे आमिष दाखवून महिलेवर अत्याचार केल्याचा आरोप आहे. मात्र पुढे आरोपीने लग्नास नकार दिल्यानंतर आपली फसवणूक झाल्याची जाणीव पीडित महिलेला झाली. यानंतर महिलेने भाग्यनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीच्या आधारे पोलिसांनी गुन्हा नोंदवत आरोपीला अटक केली आहे. सध्या या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. ब्युरो रिपोर्ट एमबी न्यूज महाराष्ट्रातील बातमीपत्र नांदेड. काल दिनांक 21 मार्च रोजी एक 47 वर्षीय महिला जी इतवारा भागातील एका मठामध्ये दर्शनासाठी जात होती आणि तिच्यासोबत तेथील एका 40 वर्षीय महाराजाने तिच्यासोबत संपर्क तयार केला आणि त्या संपर्कातून तुझ्याशी लग्न करतो असे म्हणून तिच्या घरी येऊन एक वेळा व इतर 2 वेळा असे म्हणून 3 वेळा लैंगिक अत्याचार केलेला आहे आणि लग्नाचं आमिष दाखवलं आणि त्यानंतर काही दिवसांनी लग्न करण्यास नकार दिला. म्हणून सदर महिलेने काल रोजी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून पोलीस ठाणे भाग्यनगर येथे गुन्हा क्रमांक 157/26 कलम 69 351(2) BNS प्रमाणे गुन्हा दाखल आहे आणि पुढील तपास चालू आहे. आरोपी ताब्यात घेतलेला आहे. तपास चालू आहे. सर, ती महिलेनं असं उल्लेख केला की तिला गुरु मानलं होतं त्या महाराजांना वगैरे, असं काय एफआयआरमध्ये उल्लेख? हां, तिने त्यांना गुरु मानलं म्हणून त्यांच्या संपर्कात होती. धन्यवाद.